ऐका, मी राष्ट्रवादीचा महाराष्ट्र सरचिटणीस आहे, शरद पवार गट. ओके. या वहिनीत माझ्या. काय सांगाल, काय स्थिती आहे यावेळेला? जिल्हा परिषद जिंकण्याचा तुमचा मानस आहे, मात्र भारतीय जनता पार्टी तुमच्यासमोर आव्हान वाटतं? आम्ही आव्हान त्यांना नाही बघत, कारण का आम्ही कामातून आमचा लोकांसाठी तो आव्हान असेल, बघण्याचं आव्हान असेल, पण आम्ही कामाच्या माध्यमातून आमचा विजय आम्ही बघतोय, त्याच्यामुळे विजय तिथं नक्कीच आमचा आहे. काय वाटतं एकंदरीत ही स्थिती मागच्या वेळेच्या पेक्षा? जिल्हा परिषद पुन्हा आता पुन्हा शेतकरी कामगार परिषद तुम्ही सोबत गेलेला, काय वाटतं जिल्हा परिषदेमध्ये तुमचा सत्ता येऊ शकेल यावेळेला? यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये 100% सत्ता येऊ शकते, कारण महाविकास आघाडीची सत्ता आहे ती येणारच. काय विजन घेऊन तुम्ही चाललेला आहे? आम्ही विकासाचा विजन घेऊन चाललो. आज ज्या बीजेपीने 2014 पासून जी त्यांची निवड झालेली आहे केंद्रामध्ये या राज्यामध्ये, तर बीजेपीचं काम काय आहे? देशामध्ये भ्रष्टाचार अराजकता का माजवलेली आहे आणि देशामध्ये महागाई इतक्या उंचावर गेलेली आहे की सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झालं. काय वाटतं एकंदरीत स्थिती? यावेळेचे दोन्ही आमदार मैदानामध्ये उतरलेले आहेत, उरण आणि पनवेलचे आमदार दोन्ही मैदानामध्ये उतरलेले आहेत. रात्रदिवस ते मेहनत करतात, कारण आजपर्यंत जो ज्यांनी 2014 पासून या उरण पनवेलचा विकासाचा किंवा भकास झालेला आहे. एअरपोर्टचा तुम्ही बघितलं असेल, स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जात नाही, पैसे घेऊन कामाला लावलं जातं. त्याच्यामुळं या उरण पनवेल विकास झालेला आहे. त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या ज्या जितक्या सीटा आहेत त्या येणार. आणि या आमच्या वहिनी आहेत, निर्मला नरेश घरात. आणि ऐका, भावानी इतका वर्ष नरेश घरात यांनी जो विकास केलेला आहे, 30 वर्ष लगातार, 15 वर्ष आणि पंचायत समितीमध्ये जे 15 वर्ष, या माध्यमातून आम्हाला जनतेला एकच आम्ही आवाहन केलं आहे की चांगला उमेदवार आहे, चांगला उमेदवार आम्ही दिलेला आहे. निर्मला नरेश घरात यांना चांगल्या मताने निवडून. दोन्ही जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती महाविकास आघाडी 100% चारही येणार. इथले दुसरे जे आमचे झेडपीचे आहेत, डॉक्टर मनीष, अतिशय चांगले उमेदवार आहेत, काँग्रेसच्या माध्यमातून उभे आहेत, तेही निवडून येणार. आणि उरणमध्ये झेडपीच्या चारीचे सीट निवडून. पैशांचा वापर केला जातो? पैशांचा 100% करू शकेल, कारण त्याही विकास केलेला नाही, भकास केलेला आहे. कुठलाही मुद्दा त्यांना दाखवायला नाही विकासाचा, त्याच्यामुळे पैसा त्यांना वापरावा लागेल. बरोबर आहे. सर, काय सांगाल, काँग्रेस पक्षाचा साधारणतः 3 ते 4 वर्षापूर्वी अधिवेशन भरवलं होतं आणि त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस बाळासाहेबांच्या नावाचा ठराव विमानतळाला एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. मात्र काँग्रेस हा घटक पक्ष असूनही त्यावेळेस विरोधात जाऊन त्या अधिवेशनामध्ये या विमानतळाला फक्त दिबा पाटलांचं नाव मिळावं म्हणून ठराव केला होता. हा एकमेव पक्ष राहिला आणि त्या ठरावाला आज जवळपास 4 ते 5 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्याच्यानंतर विधिमंडळाचा अधिकृत ठराव गेला, मात्र आजही दिबा पाटलांच्या नावावर कोणताही शिक्कामोर्तब होत नाहीये. आपण कसं पाहताय? या विमानतळाला दिबा पाटलां साहेबांचंच नाव देण्यास आम्ही सरकारला भाग पाडू. सध्या भारत सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं सरकार हे कट कारस्थान करीत आहे. NB एअरपोर्ट याचा अर्थ काय? तर नरेंद्र मोदी एअरपोर्ट त्यांनी त्या एअरपोर्टला देण्याचा जो घाट घातलाय तो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. ज्या पद्धतीने आपण बघता या विमानतळाच्या प्रकल्पामध्ये अनेक नोकऱ्या आता होत आहेत, मात्र या नोकऱ्या देताना कुठेतरी पैसे खाल्ले जातात असाही आरोप एकंदरीत होतोय. दिबा पाटील साहेबांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अनुषंगानं सिडकोचा जो लढा पुकारला होता, तो सिडको केवळ जमिनीच्या विकासाच्या अनुषंगाने नव्हता, तर भूमिपुत्रांच्या अधिकाराच्या देखील अनुषंगाने होता. आणि आज त्या अधिकारांची पायमल्ली ही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरू आहे. जिल्हा परिषदेमध्ये जर काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आली तर विमानतळ हे जिल्हा परिषद अखत्यारीमध्ये येते, अशा प्रकारचं आंदोलन हे नावासंदर्भात असो. आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याकरता कटिबद्ध आहोत. करिता आंदोलन यापूर्वी केलेले आहेत, अधिक आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही तीव्र देखील करू. देवेंद्र फडणवीसांना या भूमीतून, दिबा पाटील साहेबांच्या जन्मभूमीतून माझं आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल तर नरेंद्र मोदीचं नाव देऊन दाखवा. आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देखील त्यांना या निमित्ताने. जिल्हा परिषदेची काय स्थिती आहे? तुम्ही सुद्धा प्रचाराला आलेला आहात, काय वाटतं? जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत राहील आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल. एक मिनिट, हिंदी सिंगल हो खाली आहे इथं उमेदवार सगळे बघते, उमेदवार खेळल्यातले पण उमेदवार बाकी जिल्ह्यातले वैभव उमेदवार सगळे उभे राहायचे. साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे. महाविकास आघाडी
स्टेबल स्टेबल कोण म्हणता देणार नाही आल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आपली निशाणी आता पंजा आपली निशाणी खटारा येईल